GS4 एथिक्स अँड इंटिग्रिटी. येस, पेपर 4 हा आपल्या ओव्हरऑल मेन्स एक्झामिनेशनचा एक की पिलर आहे आणि जर का आन्सर रायटिंग केली नाही तर यू विल फाइंड त्याचा तुम्हाला एक्झाम मध्ये प्राइस पे करावे लागेल. आन्सर रायटिंग इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट गाईज आणि तुम्हाला ही करणं मस्ट आहे. मग ती उद्यापासून का, ती आजपासून का नाही? मग आज आपण GS4 चा हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. वॉच इट टिल द एंड. 100% तुम्हाला नवीन अप्रोच इथे बघायला भेटेल. बस मग बघा आता काय क्वेश्चन आहे. attitudes are invisible drivers, okay, of administrative behavior. Invisible driver of administrative behavior हा गाइडिंग स्टेटमेंट है. Discuss how the attitudes of public officials influence policy outcomes. ठीक है, विचारतोय how, right? So simply आता इथे डिमांड काय आहे? Demand is you need to first justify. Yes, justify. Yes, okay. Attitude is rather invisible driver of growth. ठीक है, public behavior, official behavior. पहला justification. Second, how it influence the public official है ना in performing in his ड्युटी. डिमांड कळाली बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट असते डिमांड. मग आता डिमांड एकदा जर का कळाली तर मग तुम्हाला हे 3 स्ट्रक्चर मध्ये आन्सर लिहायचंय. कोणता? इंट्रोडक्शन, प्रस्तावना, बॉडी, भाग, मुख्य भाग आणि सी कन्क्लुजन. सो IBC फॉर्मॅट मध्ये तुम्हाला हा आन्सर राईट करायचा आहे. बघा आता मग काय करणार आपण. मग इथे सगळ्यात आधी जो असेल दॅट इज इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन मध्ये काय करणार मी आता इमोशनल ॲटिट्यूड ला एक सिम्पली डिफाइन करू शकतो. ठीक आहे, डिफाइन. बट मग ॲटिट्यूड अशा वेने डिफाइन करायचा की तो इनविजिबल ड्रायव्हर ऑफ बिहेवियर हे पण दाखवलं पाहिजे. तो ॲटिट्यूड इज इंडिव्हिज्युअल्स अंडरस्टँडिंग हिज परसेप्शन. ठीक आहे, और हिज अंडरस्टँडिंग अबाउट द आउटर एन्व्हायरमेंटल स्टिम्युलस. ठीक आहे, दॅट इज व्हॉट सिम्पली ॲटिट्यूड इज and that is a key determinant how someone behaves in his environment. Yes, so मग इथे जर का तुम्ही असं लिहिलं तर you have connected attitude with the behavior. However, not every attitude is responsible for behavior, but yes, to a large extent attitude of yours define your behavior also. मग एक जर का पब्लिक सर्वंट जर का कास्टिझम मध्ये बिलीव्ह करत असेल तर ऑब्विसली त्याच्या बिहेवियर मध्ये ते रिफ्लेक्ट सुद्धा होईल. देयर इज नो डिनायल विथ. ठीक आहे, मग तुम्ही इथे कारण इनविजिबल दिलाय मग तुम्ही काय यूज करू शकता बघा इथे याला जस्टिफाय करणं मस्ट आहे. मग मी काय म्हणेल ॲटिट्यूड इज लाईक सॉफ्टवेअर अँड बिहेवियर इज लाईक हार्डवेअर. आय होप यू गाईज आर गेटिंग मी. येस, ॲटिट्यूड इज लाईक सॉफ्टवेअर, बिहेवियर इज लाईक हार्डवेअर विच वर्क्स ऑन दी सॉफ्टवेअर इटसेल्फ. बघा इंट्रोडक्शन झालाय का, जास्त इलॅबोरेशन नाही पाहिजे, हार्डली 20 वर्ड्स, दॅट इज फेअर इनफ फॉर दिस. आता तुमची स्किल आहे की तुम्ही त्याला कसं करू शकता. ठीक आहे, तुम्ही आन्सर रायटिंग करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, त्याच्यावर मग मी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये सजेशन देईल. ठीक आहे, मग आता मेन बॉडी किंवा मुख्य भाग काय असेल. मेन बॉडी मध्ये तुम्हाला द्यायचं आहे की येस की attitude how it influence. ठीक है, the public behavior. ठीक है, कि how it influence public officials behavior. बघा, see attitude is actually a force for action है ना. so attitude is actually a force for action. तो काय करतोय तुम्हाला एक नॅचरल फोर्स देतोय, ऍक्ट ऍज अ मोटिवेशन ऍज वेल, राईट, टू डू समथिंग. राईट, सो फॉर सेशन, ठीक है, TN सेशन, ही इज ट्रान्सपरंट एटीट्यूड. ठीक है, हिज डेमोक्रेटिक एटीट्यूड रॅदर लेड टू दॅट इलेक्टोरल रिफॉर्म दॅट. ठीक आहे, मग इथे एक्झाम्पल्स पण तुम्हाला तेवढेच पाहिजे. हाऊ इट इन्फ्लुएन्स इट दिस एटीट्यूड ऑफ पब्लिक ऑफिसर इक्वली, you know, it act as a strong emotional force or nature. ठीक है, so attitude is equally influencing public official behavior by means of emotional. Say if he is so rude, if he is so emotionally blunt, obvious सा केस है, whenever he finds some emotional appealing, right, or case,
ही वोंट बी आन्सरेबल टू दिस, ठीक आहे, ही वोंट बी इंटरॅक्टिंग टू दिस, राईट. मग आता पब्लिक ऑफिशियलचा बिहेवियर असा नसला पाहिजे, दॅट इज इक्वली व्हॉट एक्सपेक्टेड, है ना. सो यू विल फाइंड दिस इमोशनल फोर्स इट इक्वली ऍक्ट ॲज. हाऊ इट इन्फ्लुएन्स it this attitude, it helps him to follow rules and laws, ठीक है. तो काय करतोय, it equally help him to follow rules and laws, because if attitude is again bindedness, law bindedness, you will find की मग त्याचा तो attitude त्याला ultimately help करेल फॉर फॉलोइंग रूल अँड लॉ. तर त्याच्यामुळे मग तो नाही होणार. जर इफ ही हॅज अटिट्यूड ऑफ लेस मटेरियलिस्टिक, ही वोंट बी डुईंग ए करप्शन. का? कारण त्याला सॅलरी मध्ये जेवढा पैसा भेटतो दॅट इज फेअर इनफ. यू विल फाइंड that prevents him from gaining any excessive perks. Corruption for him is not like the perk above the salary. It's like something that morally degrading the duty entrusted on him by the people of India. ठीक आहे. सो मग तो त्याला असा इन्फ्लुएन्स करेल. This attitude make him equally efficient and inefficient depending on, ठीक है. If the public servant believes in a strong efficiency, immediate to work attitude, you will find की त्याचा तसा attitude आपल्याला fast, easy governance, good governance बनवण्यासाठी फार हेल्पफुल राहील, है ना. good governance also. If he is responsible and feel himself accountable, right, you will find that make the overall behavior, है ना, that is very governance, that is very public centric, very efficient also, and giving the maximum to the we the people of India or the citizens. Then so how it influence these public officials by all possible means. 6 to 7 points आपण इथे include already केलेले आहेत, ठीक आहे. मग त्याच्यानंतर how can we develop this attitude then that is favorable for behavior public action, right. So you will find discuss, right, question आपला होता discuss how the attitude of public influence public policy outcome. आता याच्यामध्ये एक अगेन पॉइंट जो आपण इथे ऍड करू शकतो, however the negative policy attitude equally affects the negative outcome, है ना. तो तुम्ही इथेच पॅरलली त्याला एक्सप्लेन करू शकता, और यू कॅन राईट इट इन अनदर वे. 10 मार्क आहे म्हणून मी सांगेल की तुम्ही इथे डायरेक्ट याला याच्यामध्येच ऍड करा. तर निगेटिव्ह ऍटिट्यूड जर का असेल, जसं मी इथे सांगितलं इमोशनली ब्लंट आहे, दॅट लीड्स टू प्रॉब्लेम. बट ओव्हर सिम्पॅथेटिक असेल दॅट इज इक्वली प्रॉब्लेम, ठीक आहे. देन यू विल फाइंड निगेटिव्ह ऍटिट्यूड जर का असेल टुवर्ड्स एन्व्हायरमेंट, इफ ही कन्सिडर की देर इज नो काइंड ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन और डॅमेज ग्लोबल वॉर्मिंग लाईक मिस्टर डोनाल्ड ट्रम्प, सो देन पब्लिक ऑफिशियल हा ऍटिट्यूड मग त्याच्या पब्लिक पॉलिसीमध्ये सुद्धा आणि आउटकम मध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होईल. मग कळतोय तुम्हाला, दोन्ही ऍटिट्यूड तुम्हाला पॅरलली मेंटेन करत आन्सर हे फ्रेम करायचंय, ठीक आहे. मग इथे हाऊ कॅन वी मेंटेन दिस, मग तुम्ही काय करणार, यू कॅन हॅव युअर कोड ऑफ कंडक्ट, कोड ऑफ एथिक्स इन अ वे. यू कॅन हॅव ट्रेनिंग, मिड टर्म ट्रेनिंग and in between training, है ना, regular exposure to this kind of policy decisions, those are very attitude oriented, है ना, reflecting their true attitude as well, ठीक है. Then you will find the school books and textbook, because these are the very breeding grounds of future officials, so those should be made in a way that this a positive attitude should be inculcated in those future public servants as well, है ना. मग अशा केसमध्ये आपण काय करू शकतो, त्या ऑफिशियलचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड इथे बिल्ड करू शकतो. अँड देन इन द कन्क्लुजन मग काय असणार, मग आपल्याला फ्युचर ऑप्टिमिस्टिक कन्क्लुजन इथे करायचं आहे. Thus, attitude is a very key determinant of public official in his performing his duty, that it needs to be nurtured well, it needs to be developed well by all positive means to align with our constitutional goals. बघा किती सिंपल वे मध्ये 20 वर्ड्स मध्ये आपण याला लिहू शकतो. That is how we can simply conclude. Thank you.